माहित आहे 12-12 वाजेपर्यंत गाव घुमून घेते आणि मग 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत संध्याकाळचे काम करते. होय रे बाई. अगो जाऊया मग. हिच्या गावामध्ये इले लोक काका नाही म्हणत, मा एक नंबरची बदमाश बाई आहे म्हणते. परफंदी आहे म्हणते, परफंदी. जाऊ दे, पहिले अगोदर मावशीला बोलूया आपण. आवाज देऊन पहा ना ग. चल अगे मावशी. मावसे बाई व लाडके मावशी, चंद्रकला मावशी ग मावशी. अगे मावशी घरी आहे का घराच्या बाहेर आहे व? अगं राधिका, गोपिका आणि सत्यभामा, आम्ही तुझ्या घरी आलो. तू कुठे का करत आहे व? अहो हो, तू का करत आहे? अगे भाई आता रे आग धुवायचे आहे मावशी. सारी जवानी गेली आणि या बुड्या वयात 1-1 वाजेपर्यंत बाथरूमाच्या बाहेर नाही निघत आहे. बाईची आदत. अगे मावशी लय उशीर झालाय, लवकरात लवकर बाहेर ये. अव लवकर ये, मग आजो कपडे. अव जशी आहे तशी बाहेर ये. हे वावरातलं भुजाडण कुठचं आलं बे? गाऊन घेऊन राहिल्या का तुम्ही? गाऊन घेऊन राहिल्या? हो मावशी, ओय. मला सांग, जवान होती हो. तेव्हा चांगली पातळ घालत होती हा. आणि हे का सोंग घातली होती तशी लागली पोळ्याची मारभात. गाऊन मी का बुद्धी झालो का ते? बापरे. हा. हे बुडी नाही झाली, आपण झाला बुड्या. हो. नखरा तर पाहिला, हे बुडकीचा खेळ हे आहे का? या बुड्या वयामध्ये जवानी फुटली. हा. अगे मावशी हे काय व एवढं मोठं टिकलं लावलं हे? अगे हे टिकली हा तुम्हाला समजली का ते? काय म्हणजे? अगे पती परमेश्वर आहे. हा पती परमेश्वर आहे. असं. ह्या कपाळावर लावा लागते कुंकू. हा आणि तुम्ही लांबता दायवा एवढीशी टिकली. ओके. हे गोपिका आणि बाई ना लावता तर लावता हा. आणि ते आपली टिकली त्या बाथरूम मध्ये चिपकावून ठेवता. नाही वा.